मार्चच्या संपाबाबतीत अजूनही संभ्रम कायम आहे। मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर संप मागे घेण्याची माहिती मार्चच्या अध्यक्षांनी कोर्टात दिली, मात्र लेखी आश्वासनाशिवाय संप मागे घेणार नाही अशी आडमोठी भूमिका घेतली। तर इकडे काही शहरांमध्ये मुंबई पुणे नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा फैलाव होतोय, लोकांना सेवा मिळत नाहीये, लोक अत्यंत हैराण झाले। मार्चच्या निवासी डॉक्टरांच्या संपानं आणखी एकाचा बळी गेलाय। मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमध्ये 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला। राजवडी हॉस्पिटलमध्ये 3 तास उपचाराकरता आत न घेतल्यानं मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला। राजवडीत उपचार न झाल्यानं मुलाला सायन हॉस्पिटलला आणलं गेलं, मात्र त्यापूर्वीच या मुलाचा दुर्दैवी अंत झाला। कन्नड तालुक्यामध्ये मुलगी दगावल्यानं संतप्त नातेवाईकांनी खासगी हॉस्पिटलमध्ये प्रचंड तोडफोड केली। गेल्या काही दिवसांपासून 10 महिन्यांची मुलगी इथं आजारी होती, तिची तब्येत जास्तच बिघडली, तिला औरंगाबादला हलवा असं सांगितलं। दरम्यानच्या काळात मुलगी मरण पावली आणि नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली। मुंबई पुणे आणि नाशिकमध्ये स्वाईन फ्लूची साथ पसरली। आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी माहिती दिली। विषम तापामुळे स्वाईन फ्लूची लक्षणं पुढे येत आहेत, त्यामुळे स्वाईन फ्लू बाबतीत दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आल्याचं दीपक सावंत यांनी सांगितलं। एक वाईट बातमी, आता मुंबई पुणे प्रवासाच्या दरम्यान आपल्या सगळ्यांनाच मोठा टोल द्यायला लागणार आहे। येत्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे 1 एप्रिल 2017 पासून मुंबई पुणे महामार्गावरच्या टोलमधले 18% वाढ होते। आता 195 रुपयाऐवजी छोट्या गाडीला 230 रुपये टोल द्यायला लागेल। पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात नाक खुपसले। काश्मीर प्रश्न हा तिथल्या लोकांच्या भावनेनुसार सुटायला हवा अशी मुक्ताफळ पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी उधळली। आज उच्चायुक्तालयामध्ये पाकिस्तानच्या दिनानिमित्त मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं। काश्मीरींचा संघर्ष दाबला जाऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी फुटीरतावाद्यांची भलामण केली। त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये पाकिस्तानला ढवळाढवळ करू नये असं मूळचे काश्मीरी असलेले पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी सुनावलं। उलट पाकिस्ताननं गिळंकृत केलेला पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान परत करावा असंही सिंग म्हणाले। कि भारत के साथ हमारे ताल्लुकात बेहतर होंगे, हम जितने भी हमारे मसाइल हैं, तनाज़ात हैं, उनको हम पुरअमन तरीके से हल करेंगे। खास तौर पर जम्मू और कश्मीर का मसला, जो बुनियादी मसला है पाकिस्तान और भारत का, इसको भी हम कश्मीरी अवाम के उमंगों के मुताबिक हल करेंगे। तारीख इस बात की गवाह है अज़ीज़ हमवतनों कि तहरीक की आज़ादी की जो तहरीकें हैं उनको वक्ती तौर पे दबाया तो जा सकता है, लेकिन दायमी तौर पे ख़त्म नहीं किया जा सकता। हमें इस बात का यकीन है कि जो जद्दोजहद कश्मीरी अवाम कर रहे हैं वो बिलआखिर इंशाअल्लाह कामयाब होगी। भारत की ये स्थिति है, ये पोजीशन है कि यदि भारत और पाकिस्तान के बीच में जम्मू कश्मीर को लेकर के कोई विषय है, यदि है तो मात्र इतना कि पाकिस्तान के नाजायज कब्जे वाले जम्मू कश्मीर के हिस्से को भले ही वो पाक अधिकृत पाकिस्तान के कब्जे से मुक्त करा करके भारतीय गणराज्य का हिस्सा बना करके जम्मू कश्मीर को उसके ओरिजिनल स्वरूप में फिर से बहाल करना, इसके अतिरिक्त और कोई विषय नहीं। सुप्रीम कोर्टाचे व्यवहार येत्या 6 ते 7 महिन्यात पेपरलेस होतील असं आश्वासन सरन्यायाधीश जे.एस. केहर यांनी दिले। एका प्रकरणात जलद निवाड्याची मागणी करणारी याचिका कोर्टात आली, त्यावर भाष्य करताना केहर यांनी लवकरच सुप्रीम कोर्टाचे व्यवहार ऑनलाईन होणार असल्याचे सांगितले। ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टात असलेली कागदपत्र इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाहिली जातील, त्यामुळे त्या कोर्टातल्या खटल्यांची बोजड कागदपत्र नव्याने सादर करण्याचा वेळ वाचेल असंही केहर यांनी स्पष्ट केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।